सिंधूज कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण डिंकाचे लाडू बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट असे तयार करणार आहोत। तर इथे लाडू आपण हिवाळ्यामध्ये सर्वांच्या घरोघरी डिंकाचे मेथीचेही बनवले जातात। तर एकदम सोप्या पद्धतीने आपण लाडू बनवूया। तर डिंकाचे लाडू शरीरासाठी अतिशय उपयोगी असतात। लहानांना मोठ्यांना सर्वांनाच हे लाडू खाल्लेच पाहिजे, कारण हिवाळ्यामध्ये आता कंबरदुखी, सांधेदुखी हे असे बरेचसे आजार होत राहतात। त्यानंतर सर्दी खोकल्यासारखे सुद्धा आजार होतात आणि डिंकाचे लाडू हे शरीराला उब देणारे असतात। तर ते नक्की बनवले पाहिजे। चला तर आपण साहित्य बघूया। तर साहित्यामध्ये इथे 1 वाटी खारीक पावडर घेतली आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे, गूळ घेतलेला आहे। गूळ आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचा आहे। काजू बदाम त्यानंतर 1 वाटी घेतलेला आहे आणि तीळ घेतलेली आहे, तूप घेतलेलं आहे, डिंक घेतलेला आहे, जायफळ आणि वेलची, खसखस घेतलेला आहे। त्यानंतर आणि गार्निशसाठी आपण काही सुके मेवे कट करून घेतलेले आहेत। जायफळ वेलचीची पूड करून घ्यायची आहे। तर आपण इथे सगळ्यात आधी तीळ भाजून घेऊया। कढईमध्ये छान अशी कढई तापली की आपण तीळ भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवूनच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तीळ अशी तडतड उडायला लागली की तीळ भाजली असं समजायचं आणि तीळ काढून घेतला। आता त्यानंतर खसखस टाकलेली आहे। खसखस मी 2 चमचे घेतलेले आहे आणि तीळ मी त्याच वाटीने पाव वाटी तीळ घेतलेले आहे, पांढरी तीळ। तर खसखस आणि तीळ भाजून झालेलं आहे। तर ते आपण एका प्लेटमध्ये एकत्र काढून ठेवले थंड होण्यासाठी। तर इथे मी तूप टाकलेलं आहे कढईमध्ये 1 चमचा। त्यामध्ये आता मी बदाम भाजून घेत आहे। तर बदाम सुद्धा आपल्याला हलकेसे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। जास्त पण भाजून घ्यायचं नाही आपल्याला बदाम। ते बघू शकता हलकासा कलर चेंज झाला बदामाचा की ते सुद्धा आपण काढून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण आता काजू भाजून घेऊया। काजू सुद्धा हलकेसे आपल्याला असे कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हलकासा लालसर कलर आलेला आहे काजूला सुद्धा आणि सगळीकडून काजू व्यवस्थित भाजून झालेले आहेत। आता आपण त्याच कढईमध्ये खोबरं भाजून घेणार आहोत। सुकं खोबरं घरी किसलेलं आहे, ते मी 1.5 वाटी घेतलेलं आहे। त्याच वाटीने आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो। आपल्याला जितकं आपल्या लाडूचं प्रमाण असतं त्या प्रमाणानुसार आपण साहित्य घेऊ शकतो। तर इथे हलकासा कलर लालसर होईपर्यंत खोबरं सुद्धा भाजून घेतलं। खोबरं आपण काढून घेतलेलं आहे। त्यानंतर 2 ते 3 चमचे मी तूप टाकलेलं आहे। तूप थोडंसं जास्त टाकून आता आपल्याला डिंक तुपामध्ये असा तळून घ्यायचा आहे। म्हणजे डिंक असा तुपात टाकला, तूप चांगलं गरम झालं की टाकायचं आणि थोडं थोडं करून टाकायचं, कारण तो फुलतो आणि तो असा फुगतो आणि फुलला की तो एकदम असा कुरकुरीत होतो। आपण हाताने जरी चुरगळलं तर तो चुरगळला गेला पाहिजे असं आपल्याला त्याला व्यवस्थित असं तळू द्यायचं आहे तुपामध्ये। किंवा जर व्यवस्थित नाही तळलं तर त्याचे खडे मग कचकच लागतात लाडूमध्ये। तरी ते डिंकसुद्धा एकदम छान असा फुललेला आहे, पांढरा शुभ्र असा आपला डिंकसुद्धा तळून तयार झालेला आहे। तर आता पुन्हा त्याच कढईमध्ये तुपामध्ये आपल्याला खारीक पावडर भाजून घ्यायची आहे। इथे मी खारीक पावडर 2 वाट्या घेतलेली आहे। खारीक पावडर आपण घरीसुद्धा बनवू शकतो। हे मी रेडीमेड आणलेली आहे। मार्केटमध्ये कुठल्याही दुकानामध्ये किंवा डीमार्टमध्ये खारीक पावडर आपल्याला सहज भेटून जाते। खारीक पावडरसुद्धा आपल्याला हलकीशी कलर चेंज होईपर्यंत भाजायचं आहे, जास्त भाजायचं नाही। तर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि खारीक पावडरसुद्धा हलकीशी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। ती खारीक पावडर आपली भाजून झाली, आपण काढून घेतलेलं आहे बाजूला। तर आता आपण हे गार्निशसाठी पिस्ता, बदाम आणि काजू, त्यानंतर थोडंसं सुकं खोबरं हे मी भाजून घेत आहे। हलकंसं भाजायचं, याला जास्त भाजायचं नाही, याचा कलर चेंज करायचा नाही। तर हे लाडूमध्ये आपण वरतून टाकणार आहोत। तर ते सुद्धा आपण काढून घेतलं। त्यानंतर पुन्हा मी तूप टाकत आहे। तूप मी 1 वाटी छोट्या वाटीने, या वाटीने 1 वाटी घेतलं होतं, तर अजून इतकं तूप माझं उरलेलं आहे। तुपाचा सुद्धा जास्त वापर आपण केलेला नाही आहे आणि आपल्याला गुळाचा सुद्धा पाक वगैरे बनवायची काहीच गरज नाही आहे लाडूला। तर इथे आता मी 2 चमचे तूप टाकून त्यामध्ये मी आता नाचणीचं पीठ टाकत आहे। नाचणीचं पीठ हे खूप शरीराला उपयोगी असतं, खूप चांगलं असतं। मिलेट्समध्ये नाचणी खूप चांगली असते, महिलांसाठी तर अतिशय उपयोगी असते, लहान मुलांसाठी असते। आणि नाचणीचे लाडू हे पीठ हे आपण लाडूमध्ये नक्की टाकलं पाहिजे आणि त्याने आपल्या लाडूला छान अशी बाइंडिंगसुद्धा येते। तर इथे सगळं साहित्य भाजून झालेलं आहे आणि आता हे सगळं आपण थंड करून सुद्धा घेतलेलं आहे। आता आपल्याला एक एक करून हे वाटून घ्यायचं आहे। तर वाटून घेण्यामध्ये सगळ्यात आधी आपण तीळ आणि खसखस एकत्र वाटून घेऊया मिक्सरमधून। तर इथे बघू शकता तीळ आणि खसखसची अशी पावडर करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये। तर त्यानंतर आता मी काजू आणि बदामाची पावडर करून घेत आहे।
तर अशी पावडर करून घेतली काजू बदामची, थोडीशी जाडसरच पावडर करायची। आता मी डिंकसुद्धा असं वाटून घेते। डिंक आपण जरी वाटीने किंवा हाताने कुस्करून घेतला तरी चालतो। डिंकसुद्धा वाटून झाला, मिक्सरमधून फिरवून घेतला। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सुकं खोबरं आणि गूळ थोडा थोडा टाकून ते सुद्धा वाटून घेत आहे। म्हणजे गूळ आपण जरी किसून घेतलो तरी मिक्सरमधून एकदा फिरवून घेतला की तो एकदम चिकट होतो आणि छान लाडू आपले वळले जातात। म्हणून गूळ असं खोबऱ्यासोबत आपण तो वाटून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता एकदम गूळ आणि सुकं खोबरं वाटून घेतल्याने तो एकदम चिकटपणा येतो, लाडू आपले व्यवस्थित असे वळले जातात। तर इथे काजू बदामची पावडर, डिंकाचं आपण वाटून घेतलेलं आहे, त्यानंतर तीळ आणि खसखस पण वाटून झालं आणि गूळ आणि खोबरंसुद्धा वाटून झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये आता आपण भाजलेलं आपण हे खारीक पावडर टाकूया। खारीक पावडर सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण नाचणीचं पीठ जे आपण भाजून घेतले ते सुद्धा टाकणार आहोत आणि आता इथे वेलची आणि जायफळची पूड केलेली आहे ती टाकायची आहे। जायफळ टाकल्याने खूप छान असा स्वाद येतो वेलची आणि जायफळच्या पूडने। ते टाकून आपण सगळं मिक्स करून घेऊया। आता व्यवस्थित दोन्ही हाताने चोळून घ्यायचं आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला अजिबात गुळाचा पाकसुद्धा करायची गरज लागत नाही। तर आता हे आपण मिक्स करून घेतलं। त्यानंतर आता हे जे गार्निशसाठी आपण सुके मेवे भाजले होते ते टाकायचे आहेत। आता माझं जे उरलेलं तूप होतं ते सगळंच मी असं पातळ करून घेतलं, गरम करून त्याला थंड करून टाकलेलं आहे। तर सगळंच तूप टाकलेलं आहे आणि आता एकदम हाताने चोळून घेतलं, सगळं मिक्स करून घेतलं आणि याचे लाडू वळून घेऊया। तर इथे बघू शकता सहज असे लाडू वळले जातात। आपण गूळ वाटून घेतलेला आहे त्यामुळे चिकटपणा आलेला आहे आणि त्याचबरोबर आपण नाचणीचं पीठ टाकले त्यामुळे छान अशी बाइंडिंग येते आणि सहज असे लाडू वळले जातात। जरी करता मिश्रण आपल्याला कोरडं वाटतच असेल तर त्यामध्ये अजून आपण तूप ॲड करायचं। तूप टाकून पुन्हा आपण लाडू वळून घ्यायचे, म्हणजे लाडूसुद्धा व्यवस्थित अजून चांगले वळले जातात। तर इथे बघू शकता झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने डिंकाचे लाडू इथे सगळे तयार झालेले आहेत। तर काहीच अवघड नसतात आणि ही रेसिपी खूप अशी पौष्टिक असते। थंडीमध्ये आपण नक्की बनवली पाहिजे। तर थोडे थोडे करून आपण जरी बनवून खाल्ले तरी खूप चांगलं हे शरीराला उपयोगी असते। याच्यामध्ये इतके फायदेशीर आपण ड्रायफ्रूट्स आणि नाचणीचं पीठ, गुळाचा वापर केलेला आहे, साखरेचा अजिबात केलेला नाही आणि कमीत कमी तुपामध्ये आपण हे लाडू आपण बनवलेले आहेत। तर एकदम पौष्टिक असे लाडू आहेत। लहान मुलांना, मोठ्यांना, महिलांसाठी तर अतिशय उपयोगी हे लाडू इथे आपले तयार झालेले आहेत। तर थंडीमध्ये सगळेच बनवतात, सर्वांच्या घरोघरी आता मेथीचे लाडू आणि डिंकाचे लाडू हे बनवले जातात। तर तुम्ही सुद्धा कसे बनवता डिंकाचे लाडू ते माझ्याशी कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका। तर बघू शकता इथे लाडू आता एकदम छान असा तयार झाला। मी तो फोडून दाखवते। इथे बघू शकता छान खुसखुशीत आणि एकदम मस्त असे लाडू इथे आपले तयार झालेले आहेत। तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की सांगा कमेंट करून आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकासोबत सुद्धा जरूर शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घंटीचं बटन प्रेस करा। पुन्हा भेटूया एका अशा छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।